यासोबत बीडमध्ये जे प्रकरण मस्साजोगला या ठिकाणी झालं, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यातनं खरं म्हणजे एक केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी याने एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे. बीडमध्ये केली आहे. त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे. ते सोलर आणि पवन चक्कीचं काम करतात. त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघतायत, लोकांना रोजगार मिळतो आहे. आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30च्या दरम्यान हे जे मस्साजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत, हे आरोपी त्या ठिकाणी गेले. पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले. त्यांना देखील त्यांनी मारहाण केली. आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात. म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते. त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे घुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.